हॅलो एव्हरीवन, नमस्ते नमस्कार. मी खुशी ठाकरे, BAMS फायनल वर्ष विद्यार्थिनी. आज आपण या व्हिडिओमध्ये SIP संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे हे डिस्कस करणार आहोत. खरं तर मुलांचे असे खूप मेसेजेस येत आहेत की मॅम SIP म्हणजे नक्की काय, समर इंटर्नशिप प्रोग्राम, याच्यात आम्हाला काय गोष्टींना एक्सपोजर मिळणार आहे किंवा तिथे जाताना आमच्याकडनं काय नॉलेज हे एक्सपेक्टेड आहे और त्यासाठी कॉलेजमधली अटेंडन्स कॉम्प्रोमाइज करावी लागेल का, आणि जर आम्ही जात आहोत तर त्याचं बेनिफिशरी फॅक्टर काय आहे, आणि मॅम SIP ही करावी की नाही करावी, इथून मुलांची सुरुवात आहे. तर असेच काही महत्त्वपूर्ण मुद्दे आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूयात. SIP म्हणजे समर इंटर्नशिप प्रोग्राम, जो MUHSने लॉन्च केला आहे सर्व पॅथीजसाठी, विच इन्क्लूड्स MBBS, BAMS अँड BHMS. ठीक आहे. झालं असं आहे की या वर्षीचे जे SIPची प्रोसेस आहे ती समहाव डिले होत जाणार आहे. कारण असं की यावर्षी SIPचे जे सेंटर्स आहेत ते खूप जास्त नवीन सेंटर्स हे ॲडअप होत आहेत, जी आधीची लिस्ट आहे त्यामध्ये. सो जसे जसे सेंटर्स ॲड होतील तसे तसे मुलांसाठी वेकन्सीज वाढतील. सो दॅट इज द रिझन की MUHS डिले करत आहे, कारण त्यांना जास्तीत जास्त पॉसिबल सेंटर्स हे SIP साठी रजिस्टर्ड हवे आहेत. सो आपल्याला जी 5 एप्रिल ही शेवटची तारीख दिली होती फॉर्म फिलिंगसाठी, ती समहाव पुढे ढकलली जाणार आहे, बिकॉज तुमचे सेंटर्स आत्तापर्यंत आलेले नाही आहेत, आणि ॲज लॉंग ॲज तुमच्याकडे सेंटर्स नसतील तुम्ही तुमचे फॉर्म्स फिलअप करू शकत नाही. तर रिसेंट अनाउन्समेंट MUHS कडनं अशी झाली आहे की तुमचे सेंटर्स आधी आउट होतील आणि त्याला थोडाफार कालावधी लागेल, कारण नवीन सेंटर्स हे ॲडअप होत आहेत. वन्स तुमची सेंटर्सची लिस्ट ही आउट झाली की मग तुम्ही फॉर्म फिलिंगच्या प्रोसेसकडे मूव्ह करू शकतात, आणि त्याच हिशोबाने मग तुमची SIPची पुढची प्रोसेस कंटिन्यू होणार. सो ही झाली करंट सिच्युएशन जी काही आहे ती. तर आता SIPची प्रोसेस वर्क कशी करते, तर सर्वप्रथम SIP मध्ये MUHS ही एक सेंटर लिस्ट आउट करतं. ठीक आहे. ह्या सेंटर लिस्टमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा आउटसाइड ऑफ महाराष्ट्र ज्या ज्या स्टेट्समध्ये किंवा ज्या ज्या सिटीजमध्ये SIPचे सेंटर्स आहेत त्यांची नावं अलॉंग विथ त्या सेंटरमध्ये कोणता कोर्स प्रोव्हाइड केला जातो ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये कोणता तरी स्पेसिफिक XYZ हॉस्पिटलमध्ये ऑन्कोलॉजी हा एक डिपार्टमेंट असतो, तिकडे तुम्हाला ॲज एन SIP साठी रजिस्टर करता येतं. आता ह्याचा बेरियर काय आहे का, तुम्ही जर आयुर्वेदाचे असाल तर तुम्हाला फक्त आयुर्वेदाच घ्यायचं असं काही आहे का, किंवा तुम्ही जर MBBSचे असाल तर तुम्हाला फक्त ॲलोपॅथीच घ्यायचं असं काही आहे का, तर नाही. ठीक आहे. SIP मध्ये डिग्री वाईज बेरियर नाही. इफ तुम्ही MBBS करत असाल बट तुम्हाला आयुर्वेदिक फील्ड्समध्ये इंटरेस्ट असेल तर यू कॅन आप्ट फॉर अ हॉस्पिटल फॉर अ इंटर्नशिप प्रोग्राम विच इज बेस्ड ऑन अन आयुर्वेदिक प्रोग्राम. ठीक आहे. जर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर असाल आणि समहाव तुम्हाला आयुर्वेदामध्ये किंवा ॲलोपॅथिक सब्जेक्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर यू कॅन आप्ट फॉर अन ॲलोपॅथिक ऑर अन आयुर्वेदिक प्रोग्राम. तर इथे तुम्हाला डिग्रीचं बेरियर नाही आहे. तुमचा इंटरेस्ट ज्या कोणत्या मेडिकल फील्डमध्ये असेल त्यासाठी तुम्ही आप्ट करू शकतात. हा झाला आपला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्या सेंटर लिस्टमध्ये हॉस्टेल्स आणि फूड फॅसिलिटी हे सुद्धा क्लिअर केलं असतं. तुम्हाला स्पेसिफिक सिटीमध्ये स्पेसिफिक सेंटरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथे हॉस्टेल आणि फूड फॅसिलिटी अवेलेबल आहे की नाही हे आपण चेक करायचं, आणि ते त्या सेंटर लिस्टमध्ये ॲज इट इज दिलेलं असतं. ह्याचा फायदा मुळात असा होतो की वन्स यू रजिस्टर फॉर इट आणि वन्स यू गेट सिलेक्टेड फॉर इट, तर तिथे राहण्याची आणि खाण्याची सोय जर आपली नसेल तर हॉस्टेल्स केव्हाही बरे पडतात आणि ते सेफ असतं. सो आय वुड सजेस्ट अशा गोष्टी प्रिफर करा, असे सेंटर्स प्रिफर करा जिथे हॉस्टेल्स आणि फूड फॅसिलिटीज अवेलेबल असतील. जर यत कदाचित नसतील तर तिथे तुमचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत का, तुमचे रिलेटिव्स आहेत का, और तुम्हाला तिथे ॲज इन एक स्टेसाठी फॅसिलिटी अवेलेबल होणार आहे का, हे मुद्दे कन्सिडर करूनच आपण आपले सेंटर्स चूज करायचे आहेत. सेंटर लिस्ट ही प्रचंड मोठी असणार आहे, त्यामुळे सर्च करताना आपल्याला जी कोणती स्पेसिफिक सिटी हवी आहे ती सिटी सर्च करावी आणि त्यापुढचं मग जे जे कोर्सेस आहेत त्यानुसार सॉर्ट करावं.
हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यावर्षी इट इज अ गुड थिंग, कारण मुलांसाठी खूप जास्त वेकन्सीज ओपन होणार आहेत, कारण सेंटर्स अपडेट होत आहेत, सेंटर्स खूप जास्त ॲडअप होत आहेत. सो दॅट इज ऑल्सो अ गुड थिंग. ही झाली सेंटर लिस्ट. सेंटर लिस्ट आत्तापर्यंत आऊट नाही झाली आहे. जेव्हा ती आऊट होईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू आणि त्यापुढची प्रोसेस मग आपण फॉलो करूयात. सेंटर लिस्ट आऊट झाल्यानंतर आपली मेन प्रोसेस येते ती फॉर्म फिलिंगची. ठीक आहे. सो फॉर्म फिलिंगमध्ये व्हॉट यू नीड, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दी NOC. ठीक आहे. नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे आपण आपल्या कॉलेजकडनं घ्यायचं असतं, आपल्या प्रिन्सिपल और डीनकडनं घ्यायचं असतं. हे इम्पॉर्टंट असतं कारण कॉलेजची जोपर्यंत आपल्याला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आपण SIP साठी आप्ट करू शकत नाही. कारण SIP साठी यावर्षी असं होणार आहे की समर इंटर्नचे प्रोग्राम जरी असला तरी पॉसिबिलिटीज, शक्यता अशी आहे की तो मेमध्ये होणार नाही, जूनपर्यंत खेचला जाईल, कारण प्रोसेस ही डिले होत आहे. तर जर कदाचित तो जूनमध्ये खेचला गेला तर आपले जे काही लेक्चर्स मिस होणार आहेत किंवा जो काही सिलेबस मिस आउट होणार आहे, तर या सगळ्या बाबतीत कॉलेजचा तो क्लिअरन्स पाहिजे की ठीक आहे, वी आर अलाउविंग यू टू अप्लाय फॉर SIP. ॲज इन कॉलेजेस हे अलाउ करतातच, पण इट इज the official job and our responsibility to take the official permissions from the authority and then submit that NOC to the as in to register for the SIP. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे कॉलेजकडनं कलेक्ट करायचं आहे. दुसरी गोष्ट, SIPच्या फॉर्ममध्ये एक रिटर्न लेटर येतं ज्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि त्याच्या खाली आपली सिग्नेचर आणि डेट्स मेन्शन करून मग ती फोटोकॉपी काढून आपल्याला अपलोड करायची आहे. तिसरी गोष्ट, आपली 10th आणि 12thची मार्कशीट हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतात SIP साठी रजिस्टर करायला. अँड देन आयडेंटिटी प्रूफ आपला जो काही असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, तो आपल्याला सबमिट करायचा असतो. SIPचा फॉर्म भरताना फॉर्मची रजिस्ट्रेशन फी ही 500 रुपीज असते, 500 रुपये असते. पण ह्याचा क्रायटेरिया असा असतो, जर तुमचं सिलेक्शन हे SIP साठी झालं तर ते 500 रुपये ऑब्व्हियसली तुमचे डिपॉझिट होतात. पण जर ते नाही झालं तर त्या 500 पैकी 50% विच मीन्स 250 रुपीज हे तुम्हाला रिफंड मिळतं. ठीक आहे. ही झाली फॉर्मची प्रोसेस. तिसरी गोष्ट आहे की क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन आपला काय असणार आहे. तर सर्वप्रथम आपले जे 10वी आणि 12वीचे मार्क्स आहेत, जे काही तुमचे बोर्ड्सचे पर्सेंटेज आहेत, ते दोन्ही कन्सिडर केले जातात. दुसरी गोष्ट, तुम्हाला फॉर्म भरताना एक प्रश्न विचारला जातो की वाय डू यू वॉन्ट टू डू दिस SIP प्रोग्राम, वाय डू यू वॉन्ट टू कॅरी आउट दिस समर इंटर्नशिप प्रोग्राम. तर ह्याचं उत्तर हे तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये तुम्हाला जे काही वाटतं की ॲज इन टू गेन सम एक्सपिरियन्स अँड एक्सपोजर, टू डेव्हलप मोर कॉन्टॅक्ट्स अँड मेक न्यू अपॉर्च्युनिटीज फॉर माय सेल्फ, तर ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकता त्या क्वेश्चन अंडर. त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला 3 मार्क्स अलॉट केलेले असतात. तर जो कोणता सुपरवायझर असतो तो तुम्हाला आउट ऑफ 3 2 मार्क्स 1 मार्क 3 on 3 देऊ शकतो. तर हा तिसरा मुद्दा. सो 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स आणि ह्या प्रश्नाचं उत्तर, त्याला जे काही मार्क मिळतील, या 3 गोष्टींचं तुमचं पॉइंटर काढलं जातं आणि या पॉइंटरच्या हिशोबाने तुमचं सिलेक्शन ठरतं. आपण जी काही सेंटर्सची लिस्ट टाकतो ती प्रायोरिटी वाईज टाकायची. फॉर एक्झाम्पल, जे कॉलेज, जे हॉस्पिटल किंवा जे सेंटर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट वाटतंय की मला इथे जायचंच आहे, तर ते आपल्या प्रायोरिटीच्या लिस्टवर हे पहिल्या क्रमांकावर असायला हवं आणि त्याच हिशोबाने ती लिस्ट वाढायला हवी, सो दॅट तुम्हाला पहिला प्रेफरन्स हा पहिल्या सेंटरवरच मिळेल. आता त्या सेंटरवर जर तुमच्यासोबत आणखीन 20 मुलांनी अप्लाय केलं आहे आणि त्या 20 मुलांमध्ये तुमचं पॉइंटर हे जर कमी असेल तर तुम्हाला त्या सेंटरला अलॉटमेंट मिळणार नाही. तुमचा प्रेफरन्स हा नेक्स्ट सेंटरकडे जाईल. तिथे पण सेम, तिथे जर तुम्हाला बाकी 20 मुलांपैकी चांगला पॉइंटर तुमचा असेल तर तुमचं ऑब्व्हियसली तिथे सिलेक्शन होईल आणि तुम्हाला तसं मग ते सेंटर अलॉट केलं जाईल. ठीक आहे. हा झाला दुसरा मुद्दा. ह्याचा क्रायटेरिया असा आहे की प्रथम, द्वितीय आणि तृतीय
फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इयर स्टुडंट्सच यासाठी अप्लाय करू शकतात. फोर्थ इयर स्टुडंट्स ह्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी और इंटर्न्स ह्या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकत नाहीत. यामध्ये एक डाऊट असा होता मुलांचा की जे आयुर्वेदा करत आहेत, जे BAMS करत आहेत, त्यांचा असा डाऊट होता की त्यांचं जे तृतीय वर्ष आहे, तिसरं वर्ष आहे, थर्ड इयर आहे, तेच त्यांचं फायनल इयर आहे. सो त्यांना परमिशन मिळणार आहे की नाही, तर हा मुद्दा अजूनही क्लिअर ॲज इन झालेला नाही आहे. पण माझं पर्सनली सजेशन असं असेल की तुम्ही रजिस्टर करा. ठीक आहे, तुमचे ते 250 रुपये गेले म्हणून समजा आणि तुम्ही रजिस्टर करा. बिकॉज एवढी सुंदर अपॉर्च्युनिटी मिस होणं इज नॉट अ गुड थिंग, इज व्हॉट आय थिंक. त्यामुळे ते 250 रुपये असेच आपण कुठेतरी बाहेर वेस्ट करतो खाण्यापिण्यामध्ये, तर या फॉर्म फिलिंगमध्ये टाका आणि तुम्ही रजिस्टर करा. सिलेक्शन झालं तर गुड फॉर अस, नाही झालं तर इट्स आर बॅड लक, असं समजून आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. तिसरी गोष्ट की कॉलेजचा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे की यावर्षी आपलं जे काही इंटर्नशिप प्रोग्राम आहे तो समहाव मेमध्ये होणार नाही. समर इंटर्नशिप हा समर इंटर्नशिप यात कदाचित राहणार नाही. तर जर तो जूनमध्ये पोस्टपोन झाला तर आपले कॉलेजचे जे काही लेक्चर्स आहे, जी काही अटेंडन्स आहे, ती मिस होण्याची शक्यता आहे. तर आपलं हे प्रिपरेशन पाहिजे की वन्स आय रजिस्टर फॉर द इंटर्नशिप प्रोग्राम, तर मी आल्यानंतर जे काही सिलेबस आहे किंवा जे काही माझं लेफ्ट आउट सिलेबस आहे तो मी कव्हर करीन. आणि अबाउट युअर अटेंडन्स, तर त्या फॉर्ममध्ये हे क्लिअर वर्ड्समध्ये लिहिलं आहे की जर इंटर्नशिप प्रोग्राममुळे मुलांची अटेंडन्स ही मिस झाली तर इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉलेज टू फिल अप देअर अटेंडन्स. तर अटेंडन्सचा ॲज अन आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपली इंटर्नशिप प्रोग्राममुळे जी काही अटेंडन्स मिस होणार आहे ती अटेंडन्स आपली कॉलेजमध्ये सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा की तुमचा जो काही सिलेबस मिस आउट होतोय, इट डिपेंड्स. तुमचा कोर्स एकतर 2 वीक्सचा असेल और तो 4 वीक्सचा असेल. जर तुमचा कोर्स कंप्लीट 4 वीक्सचा असला, कंप्लीट 1 महिन्याचा असला, तर तुम्हाला सिलेबस कव्हर करायला हे जड जाणार आहेच. डिपेंड्स ऑन तुमच्या कॉलेजमध्ये किती सिलेबस कव्हर होतो. सो इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी की रोज माझी ड्युटी 7ला संपल्यानंतर घरी येऊन कॉलेजला फोन करायचा आणि काय सिलेबस लेफ्ट आउट झाला तो मी माझा कव्हर अप करायचा. यासाठी तुमची प्रिपरेशन हवी की इवन इफ सिलेबस मिस आउट झाला तर आय एम रेडी टू कव्हर अप फॉर इट. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट अशी आहे की इथे मुलांचे मला प्रश्न असे होते की मॅम मला तर प्रॅक्टिस अजून काहीच येत नाही, मला आत्तापर्यंत मी कोणती सलाईन नाही लावली आहे, कोणता IV सेट हातात नाही घेतला आहे आणि हाऊ डू आय मेक इट वर्क, मी जाऊन तिथे करू काय. तर ते तसं नसतं. ठीक आहे. तुमच्या कोर्समध्ये तुम्हाला पहिला आठवडा किंवा पहिले काही 5-6 दिवस ट्रेनिंग दिली जाते. जो कोणता तुमचा कोर्स असेल त्या बाबतीत त्याचे स्टडीज तुम्हाला करावे लागतात, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला गेन करावी लागते, थोडंफार त्यावर रिसर्च करावं लागतं. तुम्हाला तिकडे रोज जाऊन IPD OPDमध्ये ऑब्झर्वेशनसाठी जावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला जे काही नॉलेज मिळतं तसं मग हळूहळू यू स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दॅट. ठीक आहे. त्या हॉस्पिटलमधल्या, त्या कॉलेजमधल्या डॉक्टर्सची और प्रोफेसर्सची रिस्पॉन्सिबिलिटीज हीच असते की मुलांना ट्रेन करायचं आणि ती ट्रेनिंग अगदी बेसिकपासून देतात. ते असं प्रिझ्युम करत नाहीत की हे तुम्हाला माहितीच असणार आहे आणि तुम्ही आत्ता हे घ्या आणि हे करा. नाही, तसं काही होणार नाही आहे. ते तुम्हाला अगदी बेसिकपासून इन्फॉर्मेशन देणार आहेत आणि त्यानंतर तुमची काय ती इन हँड प्रॅक्टिस होणार आहे, ऑन फील्ड प्रॅक्टिस होणार आहे. सो ह्यासाठी घाबरायचं काही कारण नाही आहे की मॅम मला काही येत नाही तर मी का रजिस्टर करू, कसं रजिस्टर करू. सो हा मुद्दा नाहीच आहे. तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि सगळ्या गोष्टी मुळात जमायला लागतात, विच इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू गाईज अँड ऑल ऑफ अस. ठीक आहे. हा कोर्स किती कालावधीचा असतो तर हे सेंटर वाईज डिपेंड करतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काही सेंटर्समध्ये हा कोर्स हा 2 वीक्सचा असतो, तर काही सेंटर्समध्ये हा कोर्स जो असतो हा 4 वीक्सचा असतो, विच मीन्स हा इधर 15 दिवसांचा असेल किंवा हा 1 महिन्याचा असेल. तर जेव्हा सेंटर लिस्ट आउट होते त्या सेंटर लिस्टमध्येच ड्युरेशन पिरियड दिला असतो, तर मग तो 2 वीक्सचा आहे की 4 वीक्सचा आहे हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करायचं आहे आणि त्याच हिशोबाने तुम्ही तुमचं काय ते डिसिजन घ्यायचं आहे. दुसरा मुद्दा असा की किती मुलं अलॉट होतात
प्रत्येक सेंटरवर, तर ते व्हेरी करतं. ते सुद्धा त्याच सेंटर लिस्टमध्ये दिलं असतं की ह्या सेंटरमध्ये 16 वेकन्सीज आहेत, 4च वेकन्सीज आहेत किंवा 24 वेकन्सीज आहेत. या गोष्टी त्या सेंटर लिस्टमध्ये मेन्शन केलेल्या असतात. ह्या मुद्द्यांकडे बारकाव्याने लक्ष द्या, कारण त्या हिशोबानेच आपले चान्सेस किंवा पॉसिबिलिटीज सिलेक्शनच्या वाढतात और कमी होतात. ठीक आहे. तिसरा मुद्दा असा की आपली जी काही सिलेक्शन प्रोसेस आहे ही आपली कॉलेजची कशी चालत आली आहे की तुम्ही 12वी नंतर नीट दिलीत आणि त्यानंतर आपले सिलेक्शन लिस्ट निघत गेले, आपले राऊंड्स होत गेले, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अँड देन मॉपअप राऊंड. ठीक आहे. तर ही प्रोसेस एक्झॅक्टली सेम चालणार आहे. MUHS डेट्सची नोटीस अनाऊन्स करणार आहे आणि त्या डेट्सच्या हिशोबाने तुमची फर्स्ट सिलेक्शन लिस्ट निघणार, त्यानंतर तुमची सेकंड सिलेक्शन लिस्ट निघणार आणि त्यानंतर तुमची थर्ड सिलेक्शन लिस्ट निघणार. या हिशोबाने तुम्हाला तुमचं कॉलेज जर अलॉट झालं असेल, जे तुम्हाला हवं आहे, तर तिथे इमिडिएटली तुम्ही कोऑर्डिनेट करून तुमचं रिटेन्शन भरू शकता आणि अप्रुव्हल देऊ शकता. इफ तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही फर्स्ट राऊंड झाल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नसेल तर यू कॅन कन्सिडर नॉट कॉन्टॅक्टिंग दॅट सेंटर अँड देन वेट फॉर द सेकंड राऊंड. ठीक आहे. सो दॅट पुढच्या मुलांसाठी वेकन्सीज रिकाम्या होत जातात आणि तुम्हालाही जर आणखीन वेकन्सी हवी असेल तर तुम्ही वेट करू शकता. ठीक आहे. हे 3 राऊंड्स झाल्यानंतर शेवटचा मॉपअप राऊंड, जसं आपलं नीटच्या दरम्यान झालं, कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेस दरम्यान झालं, सेम वेमध्ये आपला मॉपअप राऊंड हा कंडक्ट केला जातो. मॉपअप राऊंड केव्हा कंडक्ट केला जातो? जेव्हा मुलं हे सीट्स सोडतात किंवा लाईक रिटेन्शन्स भरत नाहीत, तेव्हा ज्या काही सीट्स राहिलेल्या असतात, ज्या काही वेकन्सीज राहिलेल्या असतात, तिथे आपल्याला सीट अलॉट होऊ शकते. यासाठी MUHS शेवटचा मॉपअप राऊंड हा कंडक्ट करते. ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर किंवा तुम्हाला सेंटर अलॉट झाल्यानंतर यू शुड कॉन्टॅक्ट दॅट स्पेसिफिक सेंटर आणि त्यांच्या काही स्पेसिफिक डेट्स असतात. त्याआधी तुम्हाला जाऊन तिथे इन पर्सन रिटेन्शन भरायचं असतो आणि तुमचं कन्फर्मेशन द्यायचं असतं. सो यापुढचा मुद्दा असा आहे की आम्ही एवढी मेहनत करणार, इंटर्नशिप आहे, पण मॅम इंटर्नशिपचे काही पैसे मिळणार का? तर नाही. हां. सो मुद्दा होता की इंटर्नशिपचे मॅम आम्ही मेहनत करणार तर पैसे मिळणार का? तर अर्थात हो, कारण इवन दो ते तुम्हाला शिकवत आहेत, इवन दो तुमची ट्रेनिंग होत आहे, तरीही पैसे हे तुम्हाला सेंटर देणार आहे. स्टायपंडचा क्रायटेरिया असा असतो की एका आठवड्याचे 2500 रुपये हे आपल्याला मिळतात. सो डिपेंड्स, जर तुमचा कोर्स हा 15 दिवसांचा असेल, विच मीन्स 2 वीक्सचा असेल, तर तुम्हाला 5000 मिळतील. और जर तुमचा कोर्स हा 4 वीक्सचा असेल तर तुम्हाला 10,000 मिळतील. ठीक आहे. सो हा एक मुद्दा कन्सिडर केला जाऊ शकतो की ॲज इन तुम्ही इंटर्नशिप करत आहात, सो तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी अलॉट होत आहे. सो डेफिनेटली तुम्हाला ते स्टायपंड आणि तेवढं तुम्हाला त्याचं फ्रूट मिळणार आहे. सो या, दिस इज दी अनदर थिंग. यानंतर हा एक्सपिरियन्स काउंट होतो का? म्हणजे मी ही इंटर्नशिप करतोय किंवा मी ही इंटर्नशिप करते, पण ह्याचा मला पुढे जाऊन काही फायदा होणार आहे का, असे प्रश्न मला पडले. तर हे बघा कसं असतं, तुम्ही पहिली गोष्ट तर खूप जास्त एक्सपोजर आणि खूप जास्त एक्सपिरियन्स गेन करता, विच इज ॲट दिस स्टेज ॲट स्टुडंट लेवल व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ठीक आहे. दुसरी गोष्ट, खूप जास्त चांगल्या डॉक्टर्सशी आपला कॉन्टॅक्ट होतो, त्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन्स डेव्हलप होतात आणि तुमच्यासोबत जे काही बाकीचे इंटर्न्स आहेत त्यांच्याशी फ्रेंडली रिलेशन्स, प्लस ते वेगवेगळ्या शहरातले असतील, वेगवेगळ्या कॉलेजेसमधले असतील, तर त्यांच्यासोबत तिथले अपडेट्स तुम्हाला हे कायमस्वरूपी मिळत राहतात. बिकॉज तुमचा तो बॉन्ड, जरी ती 15 दिवसांची किंवा 1 महिन्याची इंटर्नशिप असली तरीही तुमचा तो जो बॉन्ड डेव्हलप होतो
तो फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम कॅरी होतो, विच इज वॉट हॅपन्ड इन माय केस. आय गेन्ड व्हेरी गुड फ्रेंड्स ड्युरिंग माय इंटर्नशिप प्रोग्राम, आणि ते अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि त्या कालावधीमध्ये म्हणजे माझ्या एक्झाम्सच्या कालावधीमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये काय सुरू आहे काय नाही, त्यांच्या काही नोट्स, आपल्या काही नोट्स, तर हे इंटरॅक्शन जे आहे हे वाढत जातं आणि ह्याच इंटरॅक्शनमुळे आपल्याला खूप जास्त फायदा होतो असं मला म्हणायचं आहे. सो ही तर खूप मोठी गोष्ट, खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण अशी गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की हो, जेव्हा तुमची इंटर्नशिप संपते तेव्हा मे बी त्या सेंटरकडनं, म्हणजे त्यांचं स्पेसिफिकली काही असेल तर तुम्हाला ते एखादं सर्टिफिकेट किंवा एखादं मेडल देऊ शकतात. हे सेंटर वाईज डिपेंड करतं इफ त्या सेंटरला पर्सनली ते करायचं आहे की नाही. ठीक आहे. बिसाइड्स दिस, तुमचा इंटर्नशिप प्रोग्राम संपल्यानंतर 3 महिने किंवा कदाचित 6 महिन्यांच्या पिरियड नंतर तुम्हाला MUHS कडनं कॉल येतो. ते तुमच्याकडनं कन्फर्मेशन घेता इफ तुम्ही या पिरियडमध्ये या इंटर्नशिपला गेले होते का, आणि त्यानंतर तुमचं डिजिटल सर्टिफिकेट जे आहे ते जनरेट होतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दॅट ॲड्स अप टू युअर CV की हां, मी इथे असं काम केलं आहे. आणि ती युजली SIPचे जे सेंटर्स असतात ते रिनोन्ड असतात, ते चांगले असतात. सो त्या जागेवर मी काम केलं आहे, मी इंटर्नशिप प्रोग्राम केला आहे, तर ही गोष्ट समहाऊ ॲड्स लाईक अ स्पार्कल टू युअर ऑरा असं म्हणता येईल मला. सो ते सर्टिफिकेट इम्पॉर्टंट असतं. आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आणखीन काही कालावधीने, मग आणखीन 3-4 महिन्याने असो, कारण सेंटर्स खूप आहेत, त्यामुळे सिटीज वाईज ते स्टायपंड अमाऊंट देत जातात. सो मे बी सर्टिफिकेट मिळाल्यानंतरही आणखीन 3-4 महिन्यानंतर तुम्हाला ते क्रेडिट होतील. जे काही तुमची स्टायपंड अमाऊंट आहे 5,000 or 10,000, ते त्यानंतर तुम्हाला क्रेडिट होतील. प्रोसिजर इतकी हार्ड अँड फास्ट नाही आहे की तुमची इंटर्नशिप संपेल आणि शेवटच्या दिवशीच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जातील और तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, तर नाही. युनिव्हर्सिटीची प्रोसिजर आहे. खूप लार्ज स्केलवर हा जो सगळा आहे SIPचा प्रोग्राम तो कंडक्ट होत आहे. सो ऑब्व्हियसली इट इज व्हेरी अंडरस्टँडेबल की स्टायपंड आणि सर्टिफिकेट आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे, पण ते पोहोचणार एवढं मात्र नक्की. आणि ते सर्टिफिकेटलाच प्रचंड असं महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे असं मला वाटतं. आणि बिसाइड्स दॅट सर्टिफिकेट जो पर्सनल एक्सपिरियन्स तुम्ही गेन करता तो खूप जास्त बेनिफिशियल असतो. ठीक आहे. सो ह्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी झाल्या. त्यानंतर ॲज आय सेड की हा विचार नाही करायचा आहे की मी BMSची आहे, आयुर्वेदाची आहे, मी एखाद्या ॲलोपॅथिक कोर्सला कसं जाऊ, माझं मॉड्यूल कसं आहे, किंवा एखाद्या MBBS वाल्याने, ॲलोपॅथिकवाल्याने हा विचार नाही करायचा आहे की मला आयुर्वेदामधलं काहीच येत नाही, मी कसं आप्ट करू त्या कोर्सला. तर नाही, दिस इज द चान्स, दिस इज द अपॉर्च्युनिटी, जेव्हा तुम्हाला तुमची पॅथी सोडून बाहेरील कोणत्या पॅथीचं नॉलेज गेन करायला मिळत आहे आणि ते तुम्हाला समोरचा व्यक्ती येऊन स्वतः इन हँड शिकवत आहे आणि ती प्रॅक्टिस तुमच्याकडनं करवून घेत आहे. सो ह्या गोष्टींसाठी तुम्ही डेफिनेटली आप्ट करू शकता विदाउट थिंकिंग ट्वाइस. आणि दिस एक्सपिरियन्स इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल आणि व्हेरी फ्रूटफुल इज वॉट आय वुड से. सो ऑल दॅट सम्स अप इज दॅट की इट इज अ गुड अपॉर्च्युनिटी, गो फॉर इट. आणि त्याचे जसे जसे अपडेट्स येतील तसे तसे तुम्ही आमच्या चॅनलला किंवा इंस्टाग्राम ग्रुपला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड असाल तर त्या थ्रू तुम्हाला अपडेट्स, नोटिसेस हे पाठवले जातील आणि त्यानुसार तुम्ही फर्दर प्रोसेस करायच्या आहेत. प्रोसेस ही कॉम्प्लिकेटेड अशी नाही आहे, फक्त पेशन्सची गरज आहे जे तुम्ही मेंटेन करा. बाकी SIP इज अ गुड अपॉर्च्युनिटी अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दिस. आणि मी तर सांगेन की प्लीज गो फॉर इट. इट इज गोइंग टू बी अ ग्रेट चान्स फॉर यू. थँक यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.